नमस्कार, मैं रिंकी वाजपेयी। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आइए बात करेंगे आज की कुछ खास खबरों की। विधायक भोगले ने सीडीसीसी बैंक के खिलाफ चल रही भूख हड़ताल का दौरा किया है। अनशनकारी मनोज पोतराजे की हालत बिगड़ी, कई सामाजिक संगठनों के पदाधिकारियों ने दिया समर्थन। चंद्रपुर सेंट्रल कोऑपरेटिव बैंक की भर्ती परीक्षा और बिना आरक्षण के खुली श्रेणी में भर्ती प्रक्रिया में गड़बड़ी के कारण आरक्षण बचाओ संघर्ष कृति समिति द्वारा 2 जनवरी से श्रृंखलाबद्ध विरोध प्रदर्शन किया गया और फिर इसके खिलाफ मनोज पोतराजे द्वारा आमरण अनशन शुरू किया गया है। सीडीसी बैंक 16 जनवरी से राजनीतिक संगठन का समर्थन मिल रहा है और आज 19 जनवरी की दोपहर को राजुला विधानसभा क्षेत्र के विधायक देवराव भोगले ने दौरा किया और आंदोलनकारी की भूमिका को समझा। अनशनकारी मनोज पोतराजे के स्वास्थ्य के बारे में पूछताछ की और आश्वासन दिया कि उनका विरोध एक वैध मांग है और मैं सरकार से बात करूंगा। सीडीसीसी बैंक की भ्रष्ट और अवैध भर्ती की प्रक्रिया खिलाफ चल रहा विरोध निश्चित रूप से सही है। मैं खुद मंत्री के साथ हूं। सहकारिता राज्य मंत्री डॉक्टर पंकज भोईर, विधायक देवराव भोंगले ने आश्वासन दिया कि वह सरकार को इस भर्ती पर तत्काल निर्णय दिलाकर भ्रष्ट भर्ती को रद्द करने के लिए मजबूर करेंगे। विधायक देवराव भोंगले ने सीडीसीसी बैंक भर्ती परीक्षा में हुई गड़बड़ी का भी जिक्र किया और छात्रों ने वीडियो बनाकर सोशल मीडिया पर पोस्ट किया। पासलवार, सुनील गुड़े, अनूप यादव, आशीष ताजने, राजू बिट्टिलवार, अमन अंदेवार, सुरेश श्रीवास्तकर, मनोज तांबेकर आदि उपस्थित थे। आरक्षण बचाव कृती समिती व श्री मनोज पोतराजे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जो पदभरतीचा घोटाळा झाला या संदर्भात त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। खरं तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी लिपिक किंवा शिपायासाठी पदभरतीची जाहिरात काढली। त्या जाहिरातीमध्ये आरक्षणाचा कुठे उल्लेख नव्हता। साधारणतः आरक्षण हे प्रत्येक ठिकाणी लागू आहे। शेवटी ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, याच्यामुळे सुद्धा आरक्षण लागू आहे। आणि या ठिकाणी ज्या जाहिरात काढली त्या जाहिरातीमध्ये आरक्षणाचा मुद्दा नव्हताच। खरं तर अत्यंत चुकीची पद्धत बँकेच्या संचालक मंडळांनी राबविली आहे आणि म्हणून आरक्षणाशिवाय या भरती घेऊ नये ही मागणी अत्यंत योग्य असून या मागणी संदर्भात आरक्षण बचाव संघर्ष समिती या ठिकाणी काम करत आहे। सोबतच ज्या उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आहे। म्हणजे आपण बरेच असे व्हिडिओ बघितले आहे की ज्यामध्ये एका नावाचा विद्यार्थी त्याच्या ठिकाणी दुसराच विद्यार्थी परीक्षेला बसवला, कुठे मोबाईल फोनवर त्या ठिकाणी उत्तरपत्रिका देत आहे, प्रश्नपत्रिका देत आहे, कुठं इयरफोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या उमेदवारांनी बँकेच्या संचालकांसोबत साटेलोटं होतं त्या लोकांना पास करण्याच्या हेतूने या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा घोळ झाला आहे। या संदर्भात जेव्हा परीक्षा सुरू होत्या मला काही विद्यार्थ्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून तक्रारी केल्या तेव्हा मी सुद्धा नागपूरला जे आपलं हिवाळी अधिवेशन होतं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं होतं। आणि या ठिकाणी परीक्षा घेणारी कंपनी, बँकेचे संचालक मंडळ या सर्वांच्या संगनमतातून जे विद्यार्थी संचालकांसोबत ज्यांची काही बोलणी झाली आहे अशा विद्यार्थ्यांनाच पास करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रक्रिया राबवत आहे। या सर्व भरती प्रक्रियेमध्ये कुठे पारदर्शकता नाही आहे। जेव्हा एखाद्या परीक्षेचा निकाल लागतो तर आपण त्याची यादी जाहीर करतो, कोणत्या उमेदवाराला किती मार्क भेटले ही यादीसुद्धा या बँकेने जाहीर केली नाही आणि आता परस्पर त्या ठिकाणी मुलाखतसुद्धा त्यांनी सुरू केल्या आहे। निश्चितच ह्या ज्या बँकेची जी भरती प्रक्रिया आहे ही अत्यंत चुकीची पद्धतीची आहे, भ्रष्टाचाराला वाव देणारी पद्धत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उलाढाल झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी आरक्षण बचाव समिती आणि आमचे मनोज पोतराजे यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आहे। निश्चितच शासनाला या संदर्भात विनंती करून ही प्रक्रिया थांबवण्याकरिता त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहे न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।